संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आदी राज्यातील भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या श्री दत्त महाराजांची पंढरी असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे श्री दत्त दर्शनासाठी दररोज हजारो भक्त दर्शनासाठी भेट देत असतात। येथे येणारे हजारो भाविक भक्त येथील प्रसिद्ध पेढ्यांसोबत खवा, बासुंदी, आंबा, बर्फी, कवट बर्फी, करदंठ आणि मिठाई आदी मिठाई खरेदी करत असतात। दरम्यान पश्चिम आशियातील युद्धाचं सावट आता थेट मंदिरातील प्रसादावर पडतंय। दरम्यान गॅस तुटवडा जाणवत असला तरी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील मिठाई व्यावसायिक तसेच हॉटेल व्यावसायिकांनी आलेल्या परिस्थितीला तोंड देत येणाऱ्या भाविक भक्तांना मेवा, मिठाई, खवा, बासुंदी आणि हॉटेल्स खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी वेळप्रसंगी लाकडाची भट्टी पेटवून मिठाई, खवा, बासुंदी मिळवून देणार श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील मिठाई, खवा, बासुंदी प्रसिद्ध आहे। येथे येणारे प्रत्येक भाविक भक्त आवर्जून मिठाई, खवा, बासुंदी खरेदी करतातच। त्यामुळे कितीही गॅस तुटवडा झाला तरी आम्ही येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊन देणार नाही। येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्तांना मेवा, मिठाई, खवा, बासुंदी मिळणारच असं व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अनंत धनवडे यांनी सांगितलं। मराठी एस न्यूजसाठी नृसिंहवाडीहून संदीप अडसूळ। क्षेत्र नृसिंहवाडी या ठिकाणी दत्ततीर्थ क्षेत्र असल्यामुळे भाविकांची गर्दी कायम सुरू असते आणि अमेरिका, इराण या युद्धामुळं गॅसची टंचाई ह्या भागात सर्वच ठिकाणी जाणवते आहे। नृसिंहवाडीसारख्या ठिकाणी मिठाई व्यवसाय, बासुंदी व्यवसाय या सर्वच ठिकाणी गॅसवर जे सर्व पदार्थ आजपर्यंत केले जातात आणि गॅसचीच कमतरता अगदी आवर्जून जाणवत आहे। तरी मेवा मिठाई दुकानदार कुठलीही मेवा मिठाई करण्याचं बंद केलेलं नाही। सर्व मेवा मिठाईचे व्यवसाय चालू आहेत, पेढे चालू आहेत, बासुंदी चालू आहे, बर्फ्या सगळ्या चालू आहेत आणि सगळ्यांची दुकानेही चालू आहेत आणि हॉटेलसुद्धा चालू आहेत। त्याबरोबर खानावळसुद्धा ज्या मोठ्या नावाजलेल्या अशा या ठिकाणी आहेत ते भोजनालय ते सुद्धा सर्व अगदी व्यवस्थित चालू आहे। कुठलेही व्यापारपेठ बंद नाही, काही नाही। कारण का पूर्वपार आम्ही लाकडावरच म्हणजे चुलीवर भट्टीवरच हे पूर्वपार करत आलेलो आहे। मध्येच गॅस आल्यामुळं आम्ही गॅसवर चालू केलं होतं आणि आताही परत जर काय प्रॉब्लेम आला तर आम्ही परत भट्टीवर गॅस लाकडाच्या मार्फत सर्व माल चालू करून दुकानं चालू ठेवणार आहेत। मात्र दत्त तीर्थक्षेत्र असल्याने या क्षेत्राकडे एक विशेष खास भाग म्हणून माननीय जिल्हाधिकारी माननीय शिओ आणि इथले विस्तार अधिकारी जे कोण असतील त्यांनी सर्वांनी या ठिकाणी लक्ष देऊन गॅसचा पुरवठा या मेवा मिठाई व्यवसायाला, बासुंदीच्या व्यवसायाला कसा करता येईल हे पाहावं, मी इतकंच आपल्याला नम्र विनंती करत आहे।